भारतीय जनता पार्टी नागपूर शहराचे अध्यक्ष दयाशंकरजी, आपल्या जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष कराडेजी, कृष्णाभाऊ, प्रवीणजी, शिवानी दाणी, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारीगण, बंधूंना आणि भगिनींना, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीची घोषणा झाली आहे। या महानगरपालिकेमध्ये पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला पूर्ण बहुमत मिळालं पाहिजे, याकरता आपल्या सगळ्या युवकांनी जोरात कामाला सुरुवात करायची आहे, म्हणून आजचा कार्यक्रम आयोजित झालेला आहे। तुम्हाला माहिती आहे की कुठल्याही निवडणुकीमध्ये जो पक्ष पहिले निवडून येतो त्या पक्षाने 5 वर्षात काय काम केलं याचा हिशोब जनतेला दिला पाहिजे। आज मला अतिशय आनंद आहे की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे, आपल्या कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे आज नागपूर महानगरपालिका ही केवळ महाराष्ट्रातलीच नाही तर भारतातील उत्तम काम करणारी महानगरपालिका म्हणून प्रस्थापित झाली, याचा आपल्या सगळ्यांना अतिशय अभिमान आहे। मी गेल्या 12 वर्षापासून खासदार आहे, पण पाण्याकरता एकही मोर्चा मी बघितला नाही। आता दयाशंकरजी सांगत होते की आपल्या शहरामध्ये आपण 98 पाण्याच्या टाक्या पूर्ण केलेल्या आहेत। काही अनधिकृत लेआउटमध्ये फक्त पाणी नाही आहे, पण जवळपास आज नागपूर शहरामध्ये मुबलक पाणी आहे। आपण घोषित केलं होतं की आपण 24/7 ची योजना पूर्ण करू। डिप्टी सिग्नल सारख्या भागामध्ये 24 तास पाणी आहे आणि कुठे 12 तास, 14 तास, 16 तास। आज कुठेही पाण्याची कमी नाही आहे, पाणी उपलब्ध आहे। एवढंच नाही तर येणाऱ्या काळामध्ये जरी आज पाणी उपलब्ध असलं तरी जुना काळ आपण आठवा की नागपूर शहराला 2 ठिकाणून पाणी यायचं। एक कन्हानमधून यायचं, दरवर्षी पावसाळ्यामध्ये कन्हानचा बांध वाहून जायचा आणि पूर्व नागपूर आणि मध्य नागपूरमध्ये 2-2, 3-3 दिवस पाण्याचा ठणठणाट राहायचा। आपण कन्हानमध्ये बांध पण बांधला आणि 185 MLDचं पाणी तिथून पंपिंग होतं, आपल्या टाक्यामध्ये भरल्या जातं। आज पूर्व नागपूर, उत्तर नागपूर आणि मध्य नागपूरमध्ये पाण्याची समस्या नाही आहे। आपल्या शहरामध्ये येणारं पाणी सिमेनरी हिल्सच्या टाकीत येतं, त्याच्या आधी गोरेवाडा तलावात येतं। हे पाणी सगळं मध्य प्रदेशमधून वाहत येत तोतलाडोह धरणामध्ये येतं। तोतलाडोहमध्ये 200-250 मेगावॅटचा प्रोजेक्ट आहे, त्यात वीज तयार होते। ती वीज मध्य प्रदेशला जाते आणि मग ते जे पाणी सोडतात ते पेंचमध्ये येतं आणि पेंचचं पाणी मग आपण कॅनॉलने गोरेवाड्याच्या तलावात आणतो आणि नंतर ते पाणी तिथून सिमेनरी हिल्सच्या टाकीला येऊन नागपूर शहरात त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं। पण आपण दूरदृष्टी ठेवली आणि पेच पासून तर गोरेवाड्यापर्यंत 1300 कोटी रुपये खर्च करून आजपासून 9 वर्षापूर्वी आपण पाण्याची पाईपलाईन टाकली आणि पेंचमध्ये पाण्याचे फ्लो मीटर लावले। पहिले पाणी काउंटच होत नव्हतं,
तसेच पैसे इरिगेशन डिपार्टमेंट घेत होते आणि आता मात्र ते पाणी मोजून येतं आणि आता कुठलाही पाण्याचा लॉस होत नाही। आज आपल्या शहरामध्ये 750 ते 800 MLD पाणी येतं, परंतु केवळ 350-400 MLD पाण्याचा हिशोब लागतो, कारण अजून पूर्णत्वाने खऱ्या अर्थाने डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जेवढी चांगली पाहिजे तेवढी झाली नाही। पण हे सिस्टीम अजूनही पूर्ण चांगली होण्याच्या आधीच आज पाण्याची कुठली समस्या या शहरामध्ये नाही आहे। आपण जे पाणी घरामध्ये वापरतो, संडासमध्ये वापरतो, ते टॉयलेटमधलं पाणी असेल ते आपण भांडेवाडीला घेऊन जातो आणि ते पाणी शुद्ध करून आपण ते पाणी जवळपास 350 MLD पाणी कोराडी आणि खापरखेड्याच्या 20 प्रकल्पाला विकतो। आपण देशातली पहिली महानगरपालिका आहे की टॉयलेटमधलं पाणी शुद्ध करून महाराष्ट्र सरकारच्या वीज मंडळाला विकून दरवर्षी 300 कोटी रुपये कमवणारी देशातली पहिली महानगरपालिका कोणती असेल तर नागपूर महानगरपालिका। आपण हे काम पूर्ण केलं, पण अजूनही पण पाणी आपण नंतर जे जास्तीचं पाणी आहे ते आपण नाग नदीत सोडून देतो आणि ते अंभोऱ्याला जातं आणि तिथलं पाणी दूषित करतं। ते पाणी शुद्ध करून त्याच्यावर प्रक्रिया करून ते पाणी विशेषतः कुई भागामध्ये जे कोरडवाहू शेतकरी आहे त्याच्या सिंचनाकरता वापरण्याची योजना आपण तयार करतोय। आणि एवढंच नाही तर आपण हाही प्रयत्न करतोय की मोठा पेट्रोलियम कॉम्प्लेक्स रिफायनरी ही कुईमध्ये 4000 एकर जागा MIDCची आहे, तिथे यावी आणि त्या ठिकाणी पाणी शुद्ध करून संपूर्ण वापरल्या जावं आणि आपल्या नागपूर शहरातल्या आणि जिल्ह्यातल्या कमीत कमी 25,000 तरुण मुलाच्या हाताला काम मिळावं। आपला प्रयत्न चालू आहे, पण त्याला अजून यश आलेलं नाही। शहराच्या मध्यभागातून वाहणारी नाग नदी, त्याचं दूषित पाणी 2-3 वर्षामध्ये नाग नदीचं पाणी आपल्या इथे शंकरनगर, रामदासपेठ अनेक भागात त्या ठिकाणी पावसाळ्याच्या ज्यात पूर आला आणि पाणी गेलं, लोकांचं नुकसान झालं। त्याचं कारण नाग नदीमध्ये अतिक्रमण झालं। पंचशील जवळचा पूल उडून गेला। सेंट्रल रोड फंडातून मी स्वतः पैसे दिले आणि आपण त्या पंचशील समोरच्या पुलाचं बांधकाम पूर्ण केलं आणि भारत सरकारकडनं 2400 कोटी रुपये आपण मंजूर केले आणि आता नाग नदीला पूर्णपणे शुद्ध आणि उत्तम करण्याच्या कामाला सुरुवात केलेली आहे। अशक्य वाटणारं स्वप्न होतं। मी त्यावेळी सांगायचो तेव्हा लोक हसायचे, पण मी सांगायचो की अंबाझरीतून नावेत बसून पारडीवरून वरतून पुढे अंभोऱ्यापर्यंत नावेत बसून जाता येईल एवढी सुंदर नाग नदी होईल असा विश्वास मी दिला होता। हे नक्की झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी आपल्या सगळ्यांना विश्वासाने सांगतो। आता सगळी ड्रेनेजची सिस्टीम जी आहे ती नाग नदीच्या खालून पाईपमध्ये पाणी सोडून जाणार आहे। 2400 कोटी रुपयाची योजना मंजूर झालेली आहे। या शहरामध्ये खऱ्या अर्थाने शहराचा विकास करायचा असेल तर सांस्कृतिक कार्याला महत्त्व मिळालं पाहिजे आणि म्हणून आपण सुरेश भट हे भारतात सगळ्यांना अभिमान वाटेल असं जवळपास 2200 ते 2500 कॅपॅसिटीचं मोठं सभागृह आपल्या महानगरपालिकेने नागपूर शहरात बांधलं आणि आज कमी पैशामध्ये आपल्या कार्यक्रमाकरता मिळत आहे। या शहरामध्ये खेळाची मैदानं झाली पाहिजे, त्याकरता विशेष रूपाने 60 कोटी रुपये देवेंद्रजी आणि बावनकुळे साहेबांनी त्यावेळी दिले आणि माझी इच्छा आहे की कमीत कमी 300 खेळाची मैदानं उत्तम आपल्याला तयार करायची आहेत। अनेक मैदानावर आपण लाईट लावून दिलेले आहे, अजून काम करायचं आहे।
1 लाख मुलं नागपूर शहरामध्ये दररोज संध्याकाळी मैदानावर खेळले पाहिजे, आपलं स्वप्न आहे. कमाल टॉकीज चौकामध्ये, अनेक ठिकाणी लंडन स्ट्रीटमध्ये आपण मोठे मोठे मार्केट बांधतो आहोत. कॉटन मार्केटचं मार्केट मंजूर झालेलं आहे, संत्रा मार्केटचं मार्केट मंजूर झालेलं आहे, नेताजी मार्केटचं मार्केट मंजूर झालेलं आहे. गंगाराम अग्रवाल यांचं जिथे कॉर्पोरेशनचं ऑफिस आहे इतवारीमध्ये, तिथलं मार्केट लोहा बाजार मंजूर झालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ही मोठी मोठी मार्केट आपण तयार करणार आहोत. त्या ठिकाणी भाजी मार्केट आहे, मटन मच्छी मार्केट आहे, गरीब लोकांना सोय आहे. पण सगळ्यात महत्त्वाचा निर्णय आपण केलेला आहे की केवळ महानगरपालिकेला पैसे मिळवून नाही द्यायचे, तर प्रॉफिटच्या ऐवजी त्या ठिकाणी मोठे मोठे स्विमिंग टँक, हेल्थ क्लब, व्यायामशाळा आणि त्याचबरोबर बॅडमिंटन पासून व्हॉलीबॉल, कबड्डी, खो खो याची मैदानं आता आपण या मार्केटमध्ये उभी करणार आहे. आणि या सगळ्या सोयी नाममात्र दरात नागपूरच्या जनतेला देण्याचा आपण संकल्प केलेला आहे. हे कुठल्याच शहरात नाही आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल, लोकांना आठवत नसेल, मी सध्या जयप्रकाश नगर स्टेशनच्या बाजूला रेडिसन हॉटेलच्या तिथे त्या बिल्डिंगमध्ये राहतो. तो जो रस्ता आहे, जो उड्डाणपुला रेल्वेवर बनलेला, तो मी पालकमंत्री असताना मंजूर केला. आणि त्यावेळी जुनी रेल्वेची लाईन होती. अजनीच्या स्टेशन पासून सरळ ती लाईन डिफेन्समध्ये जात होती. ती लाईन त्या काळामध्ये आम्ही 2.5 कोटी रुपयात फक्त विकत घेतली. आणि आतापर्यंत 6 प्रकल्प पूर्ण झालेले आहे. आणि महानगरपालिकेला जवळपास 750 कोटी रुपये मिळालेले आहे. ज्यावेळी लंडन स्ट्रीट पूर्ण होईल तेव्हा 2.5 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीवर महानगरपालिकेला 2,500 कोटी रुपयाचा फायदा होणार आहे. 2,500 कोटीचा. अनेक मार्केटमधून पैसे मिळणार आहेत. या शहरामध्ये आपण अजनी स्टेशन आणि मुख्य स्टेशन याचं रूपांतर 5 स्टार स्टेशनमध्ये करतोय. काम सुरू आहे. पुढल्या 1-1.5 वर्षामध्ये हे दोन्ही स्टेशन पूर्ण होणार आहे. एवढंच नाही तर जेल आता आपल्या बाहेर जाणार आहे. तुमच्यापैकी अनेक जण युरोपमध्ये गेले असतील, इटलीमध्ये गेले असतील. तिथे शहराच्या मध्यभागी मोठा टाउन हॉल सारखा एक चौक असतो. हजारो लोक तिथे येतात. रेस्टॉरंट, हॉटेल, मार्केट आणि त्या ठिकाणी मोकळं फिरत असतात. वाहनांना बंदी असते. अशा प्रकारचा आंतरराष्ट्रीय दर्जाचं त्या जेलच्या जागेवर सुंदर जागा, जी नागपूरकरांच्या हृदयातलं स्थान अशी बनवण्याचा कार्यक्रम आपण हातात घेतलेला आहे. जेल नागपूर शहराच्या बाहेर नेणार आहे. गोडाऊन नागपूर शहराच्या बाहेर नेणार आहे. अनेक ठिकाणी आपण पूल बांधलेले आहेत. म्हणजे एवढे पूल बांधलेले आहेत की आता पूर्व नागपूरमध्ये पण जिकडे तिकडे पूलच पूल दिसतात आहेत. आता कृष्णाभाऊंना म्हणायची वेळ आली आहे की नाका तिथे पूल नाही, आता नको तिथे पूल झाले. इतके पूल झाले, पण सुंदर झाले. हरिहर मंदिर समोरचा पूल किती सुंदर झाला. आपण मोठे मोठे ठिकाणी हा जो पूल दिसतोय हा होत नव्हता. मी करणार नव्हतो, कारण एवढ्या कमी रस्त्यामध्ये कसा पूल येईल माझ्यासमोर प्रश्न होता. हा 1000 कोटी रुपयाचा पूल आहे. आपण NHI मधून बांधायला याची क्वालिटी बघा, याची टेक्नॉलॉजी बघा. आतमध्ये लाईट लावलेला आहे. जेव्हा हा पूल होईल, भारतातला सुंदर पूल म्हणून नंबर 1चं बक्षीस मिळाल्याशिवाय राहणार नाही. एवढा सुंदर पूल या ठिकाणी होतोय. ज्या ठिकाणी जुना पूल होता गोळीबार चौकात, तो आपण पाडला. तिथे अंडरपास करतोय.
आणि आता तर त्या नवीन पुलावरून बांगलादेशमध्ये जाण्याचा रस्ताही पण आपण बांधतोय. डायरेक्ट त्यांना तिकडे जाता येणार आहे. आणि हा पूल डायरेक्ट ताजबागच्या पुढे उमरेड रोडवर उतरणार आहे. आपण वर्धा रोडवर पारडीला मोठा पूल बांधला, कामठी रोडला पूल बांधला, खाली रस्ता, वरती पूल, त्याच्यावरती मेट्रो. हा भारतातला रेकॉर्ड 3 ठिकाणी असा पूल बांधणारा कुठल्या शहरात झाला तर त्याचं नाव नागपूर आहे, याचा आम्हाला अभिमान आहे. आणि गड्डी गोदाम चौकात तर रेकॉर्ड केलाय. खाली रस्ता, वरती दिल्ली मुंबई, मुंबई कलकत्ता, दिल्ली मद्रास आणि मुंबई कलकत्ता रेल्वे लाईन, त्याच्यावरती पूल आणि त्याच्यावरती मेट्रो, एकाच वेळी 4. पाहिलंय का जगात? तरी पाहिलं का तुम्ही कुठं? हे कोणामुळे झालं? माझ्यामुळे नाही झालं, प्रवीण दटकेमुळे नाही झालं, कृष्णाभाऊमुळे नाही झालं. हे झालं तर तुमच्यामुळे झालं, तुमच्यासारख्या कार्यकर्त्यामुळे झालं. अरे तुम्ही आम्हाला निवडून दिलं नसतं, तुम्ही प्रवीणला आमदार केलं, कृष्णाभाऊला आमदार केलं, मला खासदार केलं, आपले नगरसेवक निवडून आले, आपला महापौर झाला. तुम्ही आमच्या हातात ताकद निर्माण केली म्हणून हा चमत्कार झाला. याचं श्रेय तुमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना. एवढंच नाही तर आज या शहरावरच्या विकास कामावर भाषण करायला केलं तर 2 तास 3 तास लागतील. मला आठवतं मी जायचो, ज्यावेळी जायचो, जेव्हा तुमचा मुलगा कुठं आहे? पुण्यात शिकतो. मुलगा कुठं आहे? मुंबईत शिकतो. मला वाईट वाटायचं. मी सिम्बॉसिसचे चेअरमन डॉक्टर भुजबळांना म्हटलं की नागपूरला या. ते म्हणाले मी एका अटीवर येईल, तुम्ही मला जागा द्याल तर मी येईन. आता एवढी जागा कुठून द्यायची? मग भांडेवाडीला आपण जागा काढली, तिथल्या कचऱ्यावर प्रक्रिया करणारा उद्योग स्थापन केला. त्या कचऱ्याला सॅग्रिगेट करून आता फरवरी महिन्यात उद्घाटन होणार आहे आणि त्या ठिकाणी सीएनजी तयार होणार आहे, खात तयार होणार आहे, प्लॅस्टिकचं क्रूड पेट्रोल तयार झाला आहे. ज्याचा विश्वास नसेल त्याने माझ्याकडे या, मी तयार केलेला आहे, तुमच्या गाडीत भरून देतो, तुम्ही फिरून या. आणि त्यामुळे आता कचरा जो लिगसी वेस्ट होती ती राहणार नाही. आणि कृष्णा भाऊ तुम्हाला गॅरंटी देतो का 6 महिन्यांनी तुम्हाला जो सुगंध येतो आहे तिथून घाणेरडा वास तो येणार नाही, तो बंद होईल, याचा विश्वास तुम्हाला देतो. ती जागा आपण 90 एकर ₹1 लीजवर सिम्बॉसिसला दिली आणि जगातली उत्तम ग्रेडेशन असणारी युनिव्हर्सिटी नागपूरला सुरू केली. 10,000 मुलं शिकून राहिलेत आणि नागपूरच्या मुलाला फी मध्ये 15% सवलत आहे. आणि तुम्ही हिशोब लावा किती वर्ष झाले हे सुरू आहे. ही सगळी नागपूरची मुलं आता करोडोच्या पॅकेजमध्ये अमेरिका, युरोपमध्ये जगात नोकऱ्या करून राहिली आहे आणि तिथून मनी ऑर्डरनी पैसे आपल्या आई वडिलांना पाठवून राहिले आहेत. त्या हजारो मुलांचं कल्याण सिम्बॉसिसमुळे झालं आणि सिम्बॉसिस आपण नागपुरात आणलं. KG to PG भारतातली दुसरी, पहिल्या 5 नंबरमध्ये सिम्बॉसिस नर्सिंग मुंगजी नागपुरात आणली. काम सुरू आहे, त्याचं लवकरच उद्घाटन होणार आहे. IIM नागपुरात आलं, मिहानमध्ये आहे, त्याला जागतिक दर्जाचं रेटिंग मिळालं. मेडिकल कॉलेज आणि मेयो कॉलेज नाही तर आपण एम्स आणलं. 1000 लोक बेड आहे, हाऊसफुल. आता लोक एम्स मध्ये जायला लागले. मेयो हॉस्पिटल करता 1000 कोटी रुपये देवेंद्रजींनी दिले.
मेडिकल करता 450 कोटी रुपये दिले. एवढंच नाही तर इथल्या गरीब जनतेची सेवा करण्याकरता आपण पूर्व नागपूरमध्ये मी स्वतः आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आईच्या स्मरणार्थ डायग्नोसिस सेंटर सुरू केलं. 18,000 रुपयाचा MRI 1200 रुपयात गरीब माणसाला मिळतो. 6-6 दिवसाची वेटिंग लिस्ट आहे. 500 रुपयात डायलिसिस आहे. 100 रुपयामध्ये एक्सरे आहे. आणि आजच मला सांगितलं कोणतं नवीन मशीन आपलं ते आजच आलं, ते पण लागलं आहे. आणि आता पेट स्कॅन पण आम्ही लावणार आहोत. कॅन्सर करता डिटेक्ट करायला 25,000 रुपये द्यावे लागतात. 3,000 रुपयात आपण करणार आहोत. या नागपूरच्या गोरगरीब जनतेची सेवा झाली पाहिजे. या शहरामध्ये एकेकाळी हातमाग विणकराचं शहर होतं. सगळे मागते गेले. विणकरीचा व्यवसाय संपुष्टात आला. मी म्हटलं लोकांनी मला निवडून दिलेला आहे. आता विणकर समाजातले लोक फक्त काळी मारबत आणि पिवळी मारबतच काढतात. मागते संपले. पण आम्ही धापेवाड्याचा राहणार आहे. मी पुन्हा मागठे आणले, साड्या विणल्या आणि पहिलं यशस्वी झालं. 12,000 रुपयाची प्युअर सिल्कची साडी आहे. 7 महिने झाले साड्या तयार होऊन झाला. विकायला दाखवायला साड्याने एवढी मागणी आहे. पुन्हा एकदा नागपूरचं गतशालीन वैभव हँडलूम आणि पॉवरलूम मध्ये क्वालिटी प्रॉडक्ट करून इथल्या महिलांना तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे, हा संकल्प आपण केला. या शहराचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आपण खासदार क्रीडा महोत्सव करतो. 80,000 मुलांनी भाग घेतला. 67 खेळ होते. 92 ग्राउंड होते. 1.5 कोटीचे बक्षिस होते. 6,000 अंपायर होते. लाखो लोकांनी खेळाचा आनंद घेतला. तुम्हीच मला सांगा की भारतातल्या कुठल्या तरी गावामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर असा क्रीडा महोत्सव होतो का? नाही होत. आपल्या शहरातल्या लोकांना उत्तम संगीताचा गायनाचा आस्वाद मिळावा म्हणून आपण सांस्कृतिक महोत्सव केला. गेल्या 10 वर्षापासून आपण करतोय. केवढा भव्य कार्यक्रम होतो. आता अडचण 3 वेळा लाठीचार्ज झाला. 50 पहिले मी भाजपच्या कार्यकर्त्याला म्हणायचो, अरे वार्डात पत्रिका द्या. पण तुम्ही, मला माहित आहे का तुम्हाला फोकटात मिळाल्याचं महत्व नाही आहे. मी म्हटलं दे, बंद करा पत्रिका देणं. आपल्या घरात ठेवून द्यायची असे गिटच्या डक्क्याच्या ढीकच्या ढीक. आणि आता प्रवीण दटकेच्या घरी चक्रा मारते. माझ्या घरीच आहे, मला 5 द्या, मला 5 द्या. कारण एवढे मोठे मोठे कार्यक्रम झाले, त्याचा आनंद सगळ्यांनी घेतला. सकाळी भक्ती महोत्सव झाला. मागच्या वर्षी 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले. मनाचे श्लोक आणि वंदे मातरम 30,000 मुलांनी म्हटलं. आणि यावर्षी गीतेचे 3 अध्याय 53,000 मुलांनी एकाच वेळी म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये 3 रेकॉर्ड नोंदवले. आपण भक्ती महोत्सव केला, सांस्कृतिक महोत्सव केला. ज्येष्ठ नागरिकांकरता किती योजना केल्या. आता ज्येष्ठ नागरिकांना आपण सगळ्यांना शेगावला घेऊन जातो, माहूरला घेऊन जातो. गाड्या बुक आहे इलेक्ट्रिकच्या. परवा माझ्याकडे आले, म्हणाले गाड्या. म्हटलं काळजी करू नका, आता 5 नवीन गाड्या आणतो इलेक्ट्रिकच्या बसेस. शेगाव, रामटेक आणि खिंडसी, धापेवाडा, आदासा आणि त्याचबरोबर माहूर, सर्व ठिकाणी आपल्या इथले ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग फुकटात गेले पाहिजे याची व्यवस्था आपण करणार. दिव्यांगांकरता 4% पॉप्युलेशन दिव्यांगाची आहे. हा बाला बोरकर बसला इथे, खूप मेहनत केली. 40,000 दिव्यांग, बरोबर आहे ना बाला? 42,000 दिव्यांगांना आपण साहित्याचं वाटप रेशीमबाग मैदानावर भव्य कार्यक्रम केला. पूर्व नागपूरमध्ये दिव्यांगांकरता देशातला पहिला दिव्यांग पार्क आपण बांधला.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नागपूरच्या तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे, हे स्वप्न आपण उराशी बाळगलं. आणि आजपर्यंत मिहानमध्ये 1 लाख नागपूर जिल्ह्यातल्या, नागपूर शहरातल्या आणि काही विदर्भातल्या तरुणांच्या हाताला काम मिळवून देण्याचं काम आम्ही केलं असेल तर 1 लाख तरुण मुलांना मिहानमध्ये काम मिळालं. ज्याला संशय असेल त्यांनी माझ्याकडनं नावासहित लिस्ट घेऊन जा. HCL ने 19,000 मुलांना, इन्फोसिस, टेक महिंद्रा, टाल, एकाहून एक कंपन्या आणल्या. आणि देवेंद्रजींनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून गडचिरोली जिल्ह्याकरता आपण ॲडव्हान्टेज विदर्भ घेतो, औद्योगिक महोत्सव, त्यात 7.5 लाख कोटी. लिहिता येणार नाही कोणाला, कोणी असल हुशार तरी लिहिता येणार नाही. 7.5 लाख कोटी एवढी इन्व्हेस्टमेंट गडचिरोली जिल्ह्यात आणली. या विदर्भातल्या लाखो तरुण मुलांच्या हाताला आता काम मिळणार आहे आणि विदर्भाच्या विकासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे, ते आपण करून दाखवलं. या नागपूर शहराचा सर्वांगीण विकास आपण केलेला. शहरामध्ये स्वच्छता असली पाहिजे, खेळाची मैदानं असली पाहिजे, शहरामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम झाले पाहिजे. शहरामधल्या भजन मंडळी करता 5,000 भजन मंडळींना तबला पेट्या दिल्या. मी नेहमी सांगतो, या स्टेजवर बसलेल्यांनी माझा ऐका, हे फुकटाची प्यायची धंदे करू नका, कोणाला पाजू नका. निवडणुकीत इलेक्शन मॅनेजमेंट पाहिजे, लफडं नाही पाहिजे, लोकांना काम पाहिजे. हा, खाण्यापिण्याचं काम जरूर करा, मी पण खातो आणि खिलवत असतो. आता आम्ही शाकाहारी आहोत, तुम्हाला पाहिजे तर सावजी मटण जरूर खा, कारण तुमचं बऱ्याच लोकांचं सावजी मटण म्हणजे फारच प्रिय आहे. पण बाकीच्या गोष्टी बंद करा. भाडोत्री लोक नाही पाहिजे. आपण इमानदारीने काम करू, या शहराचं चित्र बदलू, भविष्य बदलू. गाव, गरीब, मजदूर, शेतकरी या नागपूर शहरात राहणारा त्याचं जीवन बदलवण्याचं काम करू आणि ते बदलवण्याकरता लोकांना मत मागू. हे लोक आपल्याला दिल्याशिवाय राहणार नाही, हा माझा विश्वास आहे. म्हणून जे काही आपण कामं केली वो तो केवल शुरुआत है, असली फिल्म शुरू होना और बाकी है. तुम्ही आता आज लोकांसमोर मी विनंती केली आहे की आपण एक फिल्म तयार करा, कारण आपल्या केलेली एवढी कामं आहे की ती सगळी लोकांना दाखवता आली पाहिजे. आणि ही कामं अजून करायची आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टीला तुम्ही निवडून द्या, आम्हाला सत्तेत आणा. आम्ही नागपूरला देशातलंच नाही तर जगातलं सुंदर चांगलं शहर म्हणून मान्यता मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही. हा कार्यक्रम आपल्या सगळ्यांचा आहे. देवेंद्रजींच्या नेतृत्वात महाराष्ट्राचं सरकार आहे, मोदीजींच्या नेतृत्वाखाली दिल्लीतलं सरकार आहे, आणि नागपुरातही भाजपचा जर महापौर राहिला आणि विकासाच्या गाडीला 3-3 इंजिन लागले तर ही स्थिती बदलल्याशिवाय राहणार नाही, असा मला विश्वास आहे. आणि म्हणून माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे की निवडणूक सोपी आहे, पण 5,000 लोकांनी तिकीटं मागितलेली आहे. मी म्हणायचो आमच्या वेळी 1 फूल 2 माली, आता इथे 1 फूल 50 माली. आता एक सुंदरी आहे आणि 50 जण म्हणते माझ्या जमवा. आता कोणाचं जमवा? प्रत्येक जण म्हणते मीच चांगला. आता स्वयंवर होणार आहे. एका खुर्चीवर एकच माणूस बसू शकतो, 2-3 नाही बसू शकत. पण आम्ही हा प्रयत्न करू की जो कार्यकर्त्याला जनतेचं समर्थन आहे त्याचा निवड करताना विचार करू. जो कार्यकर्ता निष्ठावान आहे, ज्याने अनेक वर्ष काम केलं आणि निवडून येतोय, त्याला प्राधान्य देऊ. जात, पंथ, धर्म, भाषेशी काही घेणं देणं नाही आम्हाला. मी नेहमीच सांगतो की माझी जात एकच आहे, नागपूर माझा परिवार आहे, मी नागपूरचा आहे आणि नागपूरची जनता माझी आहे.
आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांना अकोमोडेट करण्याचा प्रयत्न करूया, पण शक्य नाही होणार. कारण मी आजच आलो. आज मी दिल्लीवरून कलकत्त्याला गेलो होतो. कलकत्त्यावरून प्रधानमंत्री आणि मी बांगलादेशच्या बॉर्डरवर एका ठिकाणी कार्यक्रमाला NHIचा कार्यक्रम होता, पण हेलिकॉप्टर उतरायच्या आधी आम्ही वापस पुन्हा कलकत्त्याला आलो, कारण तिथे फॉग होता खूप. आता आल्यावर मला विमानतळावर सांगितलं की 5,000 लोकांनी तिकीट मागितले. म्हणलं आहे कपडे फाटण्याची वेळ आता. का गडकरी साहेब, तुमच्या निवडणुकीच्या वेळी तुम्ही मला काम केलं मी एवढं, आता माझं कसं. आपण सगळ्यांना सांभाळण्याचा प्रयत्न करू, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत पार्टी निर्णय घेत नाही तोपर्यंत सगळे मैदानात आहे. पण एकदा जो उमेदवार निवडेल त्याच्या मागे आपण कट्टर कार्यकर्ते म्हणून पूर्ण ताकदीनिशी उभं राहा. हीच भारतीय जनता पार्टीची ओळख आहे. पार्टी विथ अ डिफरन्स असा आपल्या पार्टीचा उल्लेख आहे. आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत आणि आपण विचाराकरता काम करतो, सिद्धांताकरता काम करतो, विकासाकरता काम करतो. आणि त्यामुळे तुम्ही सगळेजण मनाचा मोठेपणा दाखवून ज्याला तिकीट मिळेल त्याच्या मागे आपल्याला उभं राहायचा याचा निर्धार करा. आणि या निवडणुकीमध्ये पहिला महापौर हा भारतीय जनता पार्टीचाच झाला पाहिजे. दयाशंकरजी आपले अध्यक्ष आहेत, आपले आमदार सगळे या ठिकाणी आहेत, प्रवीणजी आहेत, कृष्णाभाऊ आहेत. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, मोहन मते आहे, आणि मला विश्वास आहे की आपल्या या तिन्ही ठिकाणी जिथे भाजपचे आमदार आहेत या तिन्ही मतदारसंघामध्ये आपले 100% नगरसेवक निवडून आले पाहिजे. मला माहिती आहे की उत्तर नागपूरमध्ये मी पण लोकसभेत मागे होतो. मी कोणाला दोष देत नाही, पण मला असं वाटतं की आपलं काम कमी पडलं, आपले परिश्रम कमी पडले आहेत, लोकांचा विश्वास संपादण्यामध्ये आपण कुठेतरी कमी पडलो असो. त्यामुळे यावेळी उत्तर नागपूरमध्ये आपल्याला पुन्हा एकदा जिंकून चांगली ताकद दाखवायची आहे. सगळ्यांना आव्हान आहे, पण उत्तर नागपूरच्या कार्यकर्त्यांना मोठं आव्हान आहे की उत्तर नागपूरमध्ये टोटल नगरसेवक किती आहे? नाही, पूर्ण नगरसेवक संख्या किती आहे? 26 आहे. 26 पैकी कमीत कमी 16 ते 18 नगरसेवक आपल्याला उत्तर नागपूर निवडून आणायचे. हे आव्हान घेऊन कार्यकर्त्यांना कामाला लागायचं आहे. आणि पश्चिम नागपूर जिथे काँग्रेसचा आमदार आहे तिथूनही पुन्हा 15 ते 20 नगरसेवक पूर्ण ताकद लावून आपल्याला आणायचे आहे. बाकी पूर्व नागपूर, मध्य नागपूरमध्ये, दक्षिण नागपूरमध्ये आपण नेहमी विजयी होत आलेलो आहोत. तो विजय कायम ठेवायचा आहे. दरवेळा मलाही लोकसभेत यावेळी 1 लाख मताची आघाडी पूर्व नागपूरने दिली. कृष्णाभाऊचा उल्लेख कार्य सम्राट म्हणून करतात. अतिशय उत्तम काम त्यांनी केलं. प्रवीणनी यावेळी कमी वेळामध्ये खूप काम करून दाखवलं. या ठिकाणी हा शुक्रवार तलावाचा मोठा प्रकल्प प्रवीणने हातात घेतला. हा पूल प्रवीण आणि विकास कुंभारेच्या फॉलोअपमुळे झाला. मोहन मतेंनी देखील त्या क्षेत्रामध्ये अनेक उड्डाण पूल बांधले, अनेक कामं केली, अनधिकृत लेआउटमध्ये रोड बांधले. आपण सगळ्यांनी कामावर जोर दिला आणि आता जनता आपली जी परीक्षा 5 वर्षात घेतली त्या परीक्षेत आपण किती मार्क घेणार आहोत ते या निवडणुकीतून ठरणार आहे. पण जनता युवा मोर्चाचे आपण सगळे युवक कार्यकर्ते आहोत. आपण सगळ्यांनी आजपासून ठरवलं की मॅन टू मॅन, हाऊस टू हाऊस
आपण केलेलं काम जर आपण जनतेपर्यंत पोहोचवलं तर मला विश्वास आहे की प्रचंड बहुमताने आपण पुन्हा एकदा ही महानगरपालिका जिंकल्याशिवाय राहणार नाही। तो जिंकण्याचा संकल्प आजच्या या युवा मेळाव्यामध्ये आपण सगळ्यांनी करावा आणि हा संकल्प करून आपण आपल्या पक्षाला विजय मिळवून द्यावा अशी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आपण सगळे एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला, आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो। धन्यवाद, नमस्कार, जोरात म्हणा भारत माता की, भारत माता की, भारत माता की।